श्री nomor saya kok ना वाजता येते ना वाजावर मुंबई विभाग भाजी समाज विकास मंडळ तर्फे 2024 मध्ये 17वा परिचय मेळावा पूर्ण व्यवस्था। अशोकरावजी अस्वार यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्री दिनेशजी गिरीधरजी बारी साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। गौरव नेमाडेजी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे आहे। माननीय श्री केशव इंगोले हात दाखवा मी ते करू मला योग युतीचे मी मुंबई विभाग बारी समाज मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाचे अशोक भाऊ अस्वार यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं। फरसोन मुंबई येथील पोलीस अधीक्षक सन्माननीय डॉक्टर दिनेशजी बारी साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर गौरवजी नेमाडे उत्सव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अंजनगाव सुरजी यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं। यानंतर आरोग्य विभाग मंत्रालय येथील उपसचिव सन्माननीय शिवदासजी धोडे साहेब यांनी सुद्धा मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं। सोबतच केशव एम्पायर्स येथील अमरावती येथील बिल्डर
सन्मान्य सचिनजी इंगोले साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. यानंतर जळगाव जामोद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर बारी समाजातील सन्मान्य डॉक्टर शंकररावजी दलाल यांनी सुद्धा मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. मुंबई येथील बारी समाज विकास मंडळाचे सन्मान्य उपाध्यक्ष वसंतरावजी ढगे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. सोबतच संग्रामपूर पंचायत समितीचे सन्मान्य माजी उपसभापती पांडुरंगजी हागे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावर स्थान ग्रहण करावं. संग्रामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्मान्य सुभाषजी हागे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुंगाव येथील सन्मान्य गुणवंतरावजी कपले साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. शेगाव येथील सन्मान्य पंडितरावजी बारी हागे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं. सोबतच सूर्यवंशी तांबोळी समाज नंदुरबार येथील सन्मान्य अध्यक्ष ईश्वरजी धामणे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. सन्मान्य बाराई समाज मंडळ चंद्रपूर येथील अध्यक्ष सुरेशजी बोंडे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. जळगाव जामोद येथील मेडिकल ऑफिसर सन्मान्य डॉक्टर रमेशजी काळबांडे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरून आपल्या या ठिकाणी स्थान ग्रहण करावं अशी मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो. आणि बुलढाणा येथील बारी समाजाचे सन्मान्य अनिल भाऊ विसल यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना मंडळाच्या वतीने विनंती करतो. आणि आलेल्या सर्व अतिथींचे, मान्यगणांचे आणि समाज बांधवांचे, युवक युवतींचे आणि त्यांच्या पालकांचे मी मुंबई बारी समाज याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्मान्य दिनेशजी बारी आणि आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लागलेले सन्मान्य गौरवजी नेमाडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे आणि बारी समाजातील दैवत संत रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं अशी मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करत आहे. कृपया मान्यवरांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी बाजूच्या मंचालयाच्या बाजूला या ठिकाणी जाऊन आजच्या कार्यक्रमाचं रितसर दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गेल्या 17 वर्षापासून मुंबई बारी समाज विकास मंडळ आणि महिला समितीच्या वतीने आपल्या गजानन महाराजांच्या या पावनभूमी शेगाव येथे अग्रसेन भवनमध्ये हा योगयुक्ती परिचय मेळावा उत्सव नव्या नात्याचा हा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाला या महाराष्ट्रातील सर्व बारी समाजातील जे मंडळ आहेत या मंडळाचं अतिशय खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा 17वा योगयुक्ती परिचय संमेलन सुद्धा या ठिकाणी अतिशय आनंदाच्या या ठिकाणी पार पडत आहे. शेगावातील पंडितरावजी हागे साहेबांना विनंती करतो कृपया या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. माजी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई हागे या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया त्यांनी या ठिकाणी मंचावरून या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं. सोबतच
सरपंच सन्माननीय भारतीताई अस्वार या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मी ताईंना विनंती करतो का त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय भारतीताई अस्वार सरपंच इकलार. हॅलो 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 मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भाऊ अस्वार यांना विनंती करतो का आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक मुंबई फोर्स येथील सन्माननीय डॉक्टर दिनेशजी भारी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं असे मी मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अशोक अस्वार यांना या ठिकाणी विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक गौरवजी नेमाडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा मी मुंबई मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष अशोक भाऊ यांना विनंती करतो तर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नेमाडे साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी अशोक भाऊ यांना विनंती करत आहे. यानंतर आरोग्य विभाग मंत्रालयातील सन्माननीय उपसचिव श्री शिवदासजी धुळे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक भोसवार यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी धुळे साहेबांचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर अमरावती येथील बिल्डर सन्मान्य सचिनजी इंगोले साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अस्वार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो. सचिनजी इंगोले साहेब यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य अस्वार साहेब या ठिकाणी स्वागत करत आहे. यानंतर मी अस्वार साहेबांना विनंती करतो की जळगाव येथील सन्मान्य डॉक्टर शंकररावजी दलाल साहेबांचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर अशोक भोसवार यांना परत विनंती करतो की त्यांनी जळगाव जामोद येथील मेडिकल ऑफिसर सन्माननीय डॉक्टर रमेशजी कालपांडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. मुंबई विभागाचे बारी समाज विकास मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष वसंतरावजी ढगे साहेबांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय अशोक भोसवार यांना विनंती करतो. यानंतर संग्रामपूर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंगजी आगे साहेबांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मी सन्माननीय अशोक भोसवार यांना परत विनंती करतो. संग्रामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय सुभाषभाऊ हागे यांचं स्वागत करण्यासाठी मी अशोक भोसवार यांना विनंती करतो की सन्माननीय सुभाषभाऊ हागे यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय सुनगावातील गुणवंतरावजी कपले साहेबांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन
स्वागत करण्यासाठी मी परत अशोक बोसवार यांना विनंती करतो. सोबतच सन्मान्य अशोक बोसवार यांना परत विनंती करतो का त्यांनी शेगाव येथील सन्मान्य पंडितरावजी हागे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर सूर्यवंशी तांबोळी बाई समाज नंदुरबार येथील सन्मान्य अध्यक्ष ईश्वरजी धामणे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी अशोक बोसवार यांना या ठिकाणी विनंती करतो. सन्मान्य ईश्वरजी धामणे साहेब अध्यक्ष सूर्यवंशी तांबोळी समाज बारी समाज नंदुरबार. यानंतर मी अस्वार साहेबांना विनंती करतो की त्यांनी बाराई समाज मंडळ चंद्रपूर येथील सन्मान्य अध्यक्ष सुरेशजी बोंडे साहेब यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा, सत्कार करावा. यानंतर मुंबई मंडळाच्या सन्माननीय धर्मेताईंना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी एकलारा येथील सरपंच भारतीताई अस्वार यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर अशोक बोसवार यांना या ठिकाणी विनंती करतो का सन्माननीय मुंबई मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष डॉक्टर विठ्ठलरावजी डाबरे साहेबांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर डाबरे साहेब. यानंतर बुलढाणा येथील सन्मान्य अनिल भाऊ विस्सल यांचं स्वागत करण्यासाठी मी मुंबई मंडळाच्या सन्मान्य अध्यक्ष अशोक बोसवार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल भाऊंच्या या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. सन्मान्य स्मिताताई अस्वार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर मुंबई मंडळाच्या महिला समितीच्या सन्माननीय धर्मेताईंचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. सन्मान्य जळगाव जामोद येथील अशोक भाऊ नानकदे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना या ठिकाणी मंचावर मी आमंत्रित करत आहे. सन्मान्य अशोक भाऊ नानकदे, जळगाव जामोद.
मी आजच्या मंचावर असलेल्या सर्व सन्मान्यवरांना विनंती करतो का आजच्या परिचय पुस्तिकेचं त्यांनी या ठिकाणी प्रकाशन करावं. रंजनाबाई कोथळकर वडोदा येथील उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावर यावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भुवासवार यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ सत्कारण्यासाठी मी योगेश भुसे यांना या ठिकाणी विनंती करतो. कोथळकर ताईंचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यासाठी मी धर्मेताईंना या ठिकाणी विनंती करतो की धर्मेताईंनी कोथळकर ताईंचं या ठिकाणी स्वागत करा. यानंतर ज्या युवक युवतींनी आपल्या या मुंबई बारी समाज विकास मंडळाच्या आयोजित कार्यक्रमामध्ये ज्यांनी नावाची नोंदणी केलेली आहे, या सर्वांसाठी जी परिचय पुस्तक या ठिकाणी तयार केलेले आहे, या परिचय पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो का त्यांनी या ठिकाणी या परिचय पुस्तिकेचं या ठिकाणी रितसर असं उद्घाटन करावं. आपल्या शिरसगाव कसब्यातील सन्माननीय गजाननरावजी राजस या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी राजेश साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. गजानन भाऊ राजस या ठिकाणी आले आहेत. कृपया त्यांनी मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. अकोल्यातील सन्माननीय मिलिंद भाऊ असवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मिलिंद भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. अकोल्यातील मिलिंद भाऊ असवार या ठिकाणी कृपया मंचावर येतील अशी त्यांना या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी विनंती करतो का त्यांनी शिरसगाव कसबा येथील सन्माननीय गजानन भाऊ राजस यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. यानंतर अकोल्यातील सन्माननीय मिलिंद भाऊ असवार यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक भुवासवार यांना विनंती करतो का त्यांनी मिलिंद भाऊ असवार यांच्या या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. या कार्यक्रमाला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक मंडळे आणि अनेक कार्यकर्ते असे आहेत की त्यांनी तन मन धनाने खूप या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. मी या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व महाराष्ट्रातील सर्व मंडळांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने यांच्या या ठिकाणी जे उपस्थित त्यांचे कार्यकर्ते आले त्यांचा या ठिकाणी शब्दसुमनांनी परत या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो, त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो. चंद्रपूर येथील आपले नागवेली बाराई सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना उपवधू वरांसोबत त्यांचे जे काही पालकवर्ग आहेत त्यांचंही इंट्रोडक्शन्स भेटतं. तर त्याच्यामुळे ही विनंती आहे सर्वांना की त्या आपल्या जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांनीही व्यासपीठावर यावं. मी सर्वप्रथम जो नंबर घेत आहे, जो अनुक्रमांक आहे 25, अनुक्रमांक 25
अनुराधा अंबादास नेमाडे, अनुक्रमांक 25 अनुराधा अंबादास नेमाडे. सर्वप्रथम जो कॅन्डिडेट आलेला आहे बारी समाज मंडळातर्फे मुंबई विभाग बारी समाजातर्फे आयोजित आजच्या या उपवर वधू मेळाव्याचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे मान आणि आन आदरणीय श्री पोलीस अधीक्षक दिनेशजी बारीसाहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक श्री नेमाडेजी, कार्यक्रमाला उपस्थित श्री हिंगोलीजी, कार्यक्रमाला उपस्थित उपसचिव आदरणीय श्री धुळे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय डॉक्टर विठ्ठलरावजी डाबरे साहेब, मंचावर उपस्थित माझे सर्व सन्माननीय मित्र, मंचावर उपस्थित आदरणीय ताई, इथे उपस्थित सर्व सन्माननीय समाज बांधव, आदरणीय ताई, प्रिय मित्र, बंधू आणि भगिनी, आज अतिशय उत्साहाचा आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक जण हसऱ्या चेहऱ्याने इथे आलेला आहे आणि याचं बघून खूप आनंद होतो, खूप मजा वाटते आहे. खरोखर मनापासून आनंद होत आहे. आपल्या सर्वांचं इथे संत गजाननांच्या नगरीमध्ये, या पावनभूमीमध्ये मी मनापासून मंडळातर्फे स्वागत करतो, या समाजातर्फे स्वागत करतो आणि दलाल कुटुंबियांतर्फे मी आपलं सर्वांचं इथे मनापासून स्वागत करतो. मला खूप 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 बरं वाटत आहे आणि असंच आनंदाने सगळं आपण करूया. आणि गजानन महाराज नक्कीच तुमच्या मनामध्ये जे जे आहे, तुम्हाला जे जे वाटतं की नाही मला हे इथे मिळावं, तरुण मंडळी समोर बसलेली आहे, ताई बसलेल्या आहेत छोट्या, तुम्हाला भगवंत परमेश्वर गजानन महाराज सगळं देतील असं मला खात्री आहे, 100% खात्री आहे. तर आनंदाने आणि उत्साहाने करा. मुंबई मंडळाबद्दल काय बोलायचं, 17 वर्ष झाली कंटिन्युअस हा कार्यक्रम ते मंडळी घेत आहे. अशोकजी अस्वार मंडळाचे सध्या अध्यक्ष आहेत. त्यांचे सर्व सहकारी आणि ते स्वतः इतकी मेहनत घेतात की त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. प्रत्येक वेळा हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांचं उत्साहाने स्वागत करणे, जास्तीत जास्त या समाजासाठी चांगलं काम करणे आणि वाहून दे. आजकाल सगळ्यांकडे सगळं आहे पण वेळ नाही, तो महत्वाचा किमती वेळ काढून ही मंडळी, अशोकजी अस्वार मी स्पेशल मेन्शन करेल, ही व्यक्ती आणि ह्यांचे सगळे सहकारी, त्यांच्या कष्टाला मोल नाही. कोण करतं हो, कोण करायला लागलं, आपल्याला आपलं स्वतःचे सुचत नाही. समाजासाठी 18 वर्षापासून एखादं काम सुरू केलं, वर्ष 2 वर्ष केलं, 3 वर्ष आणि बंद पडलं, त्याला फार महत्व नाही असं मला वाटतं. परंतु कंटिन्युअस एखादं काम 17 वर्ष करणं, 20 वर्ष करणं, 25 वर्ष किंवा 29-30 वर्ष करणं. इथे पांडुरंग भाऊ आहेत, सुभाषजी हागे आहेत, जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील सगळी मंडळी आहे. ह्या मंडळीने सुद्धा सामूहिक विवाहाचा जो कार्यक्रम आहे जळगाव जामोद परिसरामध्ये, हा 29 वर्ष कंटिन्युअस 29 वर्ष सामूहिक विवाह केले. त्या काळामध्ये त्या कामाची फार गरज होती, लोकांना मंच पाहिजे होता आणि मग त्यामध्ये सगळ्यांची सेवा घडायची. इतक्याच लोकांमध्ये 30-30 विवाह, 40-40 विवाह दरवर्षी एकाच कार्यक्रमामध्ये व्हायचे आणि खूप आनंद यायचा. तर ह्या जळगाव जामोद येथील मंडळीतील, संग्रामपूर येथील मंडळी, वरवट बकाल येथील मंडळी ह्या भारी समाजामध्ये एक मोठा धडा घालून दिला आहे. आणि ह्याच
भागातून, ह्याच समाजातून अशोकजी अस्वार आहे. आम्ही 29 वर्ष सामूहिक विवाह केलेत आणि हे 18-20 वर्ष झाले हा कार्यक्रम करतायत. भगवंत तुम्हाला खूप आयुष्य देव सर्वांना, आणि ही समाजाची सेवा अशीच तुमच्या हातून घडत राहो असं मला मनापासून वाटते. हे सगळ्यांना माहिती आहे, हे बोलण्याची सुद्धा गरज नाही, परंतु खरोखर आपण एक दिवस कोणाला देऊ शकत नाही. कोणाला कार्यक्रमाला बोलवलं तर म्हणते नाही यार मला त्या दिवशी ना हे काम आहे. पण तुमचं खरोखर परत परत मी इथे स्वागत करतो आणि हे असंच कंटिन्यू करा. या समाजासाठी ज्याला जे जे करता येईल, छोटं मोठं करता येईल ते करायचं. तरुण मंडळी आहे, आत्ता सगळं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन वर आलेले आहेत, त्यांना त्यांचं काम आहे. त्यांना हे भाषण असं वाटतं हे काय आहे, आम्हाला आमचं काम सुचत नाही, मला लग्न करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, संसार करायचा आहे. येस, तुम्ही तेच करायला पाहिजे. परंतु जे जे याच्यातून रिलॅक्स झालेले आहेत त्यांनी जे जे या समाजासाठी चांगलं करता येईल ते करायलाच पाहिजे. अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिक समाज आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण इथे आला आहात. खरोखर किती मोठा आनंद आहे. हे आमचं नशीब आहे जळगाव जामोद किंवा ह्या शेगाव तालुक्याचं, की आम्हाला दरवर्षी तुमच्या भेटी होतात. आणि मी मागच्या वर्षी बोललो होतो की खरोखर तुम्हाला सगळ्यांना बघून खूप मोठा आनंद होतो. जीवनामध्ये रिटायरमेंट नंतर आहे काय हो? येस, म्हणजे हे बोलू नये, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, व्हॉट्सअपवर सगळं ज्ञान आहे. तर जेवढं होईल तेवढं मिक्स व्हायचं, लोकांशी भेटायचं, हसायचं, थोडंसं खायचं, भरपूर पाणी प्यायचं, भरपूर झोप घ्यायची आणि आनंदाने जगायचं, आपलं आयुष्य वाढवायचं. आता 60 ते 80 हे म्हातारपण नाही, दॅट इज सिनियर सिटीजनशिप. 60 ते 80 वर्ष आणि 80 वर्षानंतर जे असतील ते म्हातारे. तर कुणीही 58, 60, 62, 65, 70, 75 नो म्हातारा, इट इज सिनियर सिटीजनशिप. आणि एन्जॉय करा. खरंच म्हणजे असं एक समाजाचा घटक म्हणून या कार्यक्रमाशी आज त्याचा काही संबंध नाही, परंतु सगळे सिनियर सिटीजन इथे आहेत मॅक्झिमम, त्यांनी आनंदाने जगावं आणि आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवून आपली तब्येतसुद्धा व्यवस्थित ठेवावी. आपण सगळे ह्या समाजासाठी इतक्या लांबून आलात, प्रत्येकाच्या मनात कुठली तरी हे आहे. माझ्या भाषणांना असं वाटत असेल की तुम्ही भाषण द्यायला आले का इथे. थोडासा वेळ होता, मला आयोजकांकडनं कळलं की यस तुम्ही बोलू शकता, थोडा वेळ मंडळी येत आहे आणि म्हणून हे सगळं बोललो. आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार, अभिनंदन आणि स्वागत. भगवंत तुमच्या इच्छा पूर्ण करो, गजानन महाराज तुमची इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू. थँक्यू मुंबई मंडळ. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले अंजनगाव सुर्जे येथील सन्माननीय प्रल्हादरावजी आवणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी मुंबई मंडळाचे सन्माननीय सचिव आमचे सुरेश भाऊजी ढगे यांना विनंती करतो की त्यांनी आवणकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्माननीय प्रल्हादरावजी आवणकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे सचिव श्री सुरेश भाऊ ढगे यांना विनंती करतो. सोबतच पानवेली बहुउद्देशीय संस्था अमरावती येथील अध्यक्ष अनिलजी सुने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी अनिलजी सुने साहेबांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मुंबई मंडळाचे सन्माननीय सचिव श्री सुरेश भाऊ ढगे यांना विनंती करतो त्यांनी सुने साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर मुंबई मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष मुंबई येथील डॉक्टर विठ्ठलरावजी डाबरे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय डॉक्टर विठ्ठलरावजी डाबरे साहेब. हॅलो, नमस्कार बंधू भगिनींनो. सर्वप्रथम संत श्री गजानन महाराज तसेच आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत श्री रूपलाल महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी माझे 2 शब्द आपल्या पुढ्यात ठेवतो. आजच्या आपल्या
समारंभाचे अध्यक्ष मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ मुंबईचे तरुण तळपदार असे व्यक्तिमत्व श्री अशोकजी अस्वार, तसेच मंचावर उपस्थित श्री नेमाडे साहेब, माझे परममित्र डॉक्टर दलाल, इथे उपस्थित असलेले आपले अधीक्षक, पोलीस अधीक्षक श्री दिनेश बारी साहेब, बोधने साहेब, हागे साहेब, तसेच इतर सन्माननीय मान्यवर व इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी, तसेच जीवनरूपी आकाशात उंच उंच भरारी घेऊन यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान होण्यासाठी इथे उपस्थित झालेले सर्व उपवर मुलं आणि मुली, तसेच त्यांचे पालक आणि इथे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव भगिनी आणि मित्रांनो, आज इथे जेवढे काही उपवर मुलं इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये येणारी आपली जीवनसंगिनी ही अतिशय सुंदर, सुशील, सुशिक्षित, सुस्वभावी, सुसमजूतदार, तसंच श्रीमंत बापाची मुलगी जर असली तर फार चांगलं. तसंच त्यांची जे आईवडील आहेत त्यांनासुद्धा असंच वाटते आणि त्याही पुढे त्यांना असं वाटते की आपली जी सून आहे, होणारी जी सून आहे, ती सून ही जरी नोकरी करणारी जरी असली तरी तिने नोकरी सांभाळून आपलं घरसुद्धा सांभाळायला पाहिजे आणि आमच्या पुढे आयतं चहा आणि जेवणाचं ताट हे वाढून द्यायला पाहिजे. तसंच इथे आलेल्या उपवर युवतींना सुद्धा असंच वाटते की त्यांच्या जीवनामध्ये मिळणारा त्यांना जो जीवनसाथी आहे तो सुंदर, देखणा, सुशिक्षित, सुस्वभावी, चांगली नोकरी करणारा, सरकारी नोकरी असलं तर फारच चांगलं, त्याचप्रमाणे निरोगी आणि निर्व्यसनी असा असायला पाहिजे. अशाच अपेक्षा ह्या त्यांच्या आईवडिलांच्या सुद्धा आहेत. असायला पाहिजे, सुसंस्कृत असायला पाहिजे, निरोगी असायला पाहिजे आणि निर्व्यसनी असायला पाहिजे. ह्या 6 गोष्टी जर बघितल्या तर बाकीच्या गोष्टी थोड्या कमी जास्त प्रमाणात असल्या किंवा नसल्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तसंच आपल्या समाजामध्ये अजूनही पर्टिक्युलरली खेड्यापाड्यांमध्ये मुलांच्या लग्नाची समस्या आहे. तर ही समस्या कशी दूर करायची त्याकरता जे समाजधुरीण आहेत त्यांनी, जे राजकारणी लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन विचार मंथन करायला पाहिजे आणि त्यावर योग्य तो तोडगा सुचवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या समाजाची वाटचाल करायला पाहिजे. तसंच मित्रांनो, एक आणखी आपल्या समाजामध्ये किंवा बऱ्याच समाजांमध्ये प्रथा आहे की ओला आहेर. ओला आहेर म्हणजे कपडे वगैरे जे देतात लग्नामध्ये, कपडे वगैरे जे देतात वधूवरांच्या आईवडिलांना, तर ती जी प्रथा आहे आज मला असं वाटतं की ती कालबाह्य आहे. त्याऐवजी इथे आलेल्या सर्वांनी एक करायला पाहिजे की त्याऐवजी आपण पैशाचा आहेर जर केला तर तो पैसा त्या यजमानांच्या कामात पडेल आणि त्यांना चांगली आर्थिक मदत होऊ शकते. इथे बरेच सारे वक्ते आहेत, बऱ्याच साऱ्या लोकांना बोलायचं आहे, त्यामुळे मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही. सरते शेवटी मी आपला इथे सर्वांना जो जे वांछील तो ते लाहो ही सदिच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. बाहेरचे मान्यवर आणि पालक उभे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आतमध्ये येऊन या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे, बैठक व्यवस्था,
तिथं आपलं स्थान ग्रहण करावं. या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सन्माननीय औरंगाबाद येथील रतनरावजी फुसे या ठिकाणी आले आहेत. मी फुसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावर यावं. मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अशोक भोसवार यांना या ठिकाणी विनंती करतो का फुसे साहेबांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. मंत्री आणि फुटे साहेब यांचं या ठिकाणी 1 वाजता त्यांचा शासकीय प्रोग्राम लाभलेला आहे. ते 1 वाजता या ठिकाणी उपस्थित राहतील. तर छोटेखानी त्यांचा आपल्याला या ठिकाणी सत्कारासुद्धा या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. 1 वाजता मधात ज्यावेळेस आपण ते यांचं आगमन होईल त्यावेळेस तो कार्यक्रम घेऊ. मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरून या ठिकाणी जी व्यवस्था केली आहे समोर बैठक व्यवस्था, या बैठक व्यवस्थेमध्ये येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. आणि मुंबई मंडळाचे आमचे सन्माननीय मित्र सुरेशभाऊ ढगे सचिव आणि अमरावतीतले आमचे सन्माननीय आपले मुंबई मंडळ सन्माननीय शैलेशभाऊ पायघन यांना विनंती करतो का त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं जे मुख्य कार्यक्रम आहे परिचय सत्र, या परिचय सत्राला या ठिकाणी सुरुवात करावी. सन्माननीय पायघन आणि सर्व मान्यवरांनी या ठिकाणी बाजूला व्यवस्था केली आहे. तर या ठिकाणी आपण आपलं स्थान ग्रहण. अंबादास नेमाडे यांचं स्वागत करतील. या ठिकाणी सर्वात प्रथम कॅन्डिडेट्स आहेत म्हणून माझी जन्मतारीख आहे 23/2/1994. मी जॉब करते सध्या, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. पशुसंवर्धन खात्यामध्ये महाराष्ट्र शासन, चांदूर रेल्वे अमरावती. आणि माझे मामकोड आहे रामदास अस्वार पनस. आणि माझं शिक्षण झालं आहे BBSc अँड ॲनिमल हजबंडरी मध्ये आणि MPSc झालं आहे ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. मी सोबत जे पालक आले त्यांचाही परिचय द्यावा. माझ्यासोबत माझे वडील आले, श्री अंबादास बळीरामजी नेमाडे, राहणार नागपूर, गव्हर्नमेंट सर्वंट होते, आता रिटायर झाले. आभारी कुठं गायब झाले. हो राजूदा इकडे. हो हो इकडे. हो यशस्वी करण्यासाठी खूप मोठा वाटा उचलून आपलं योगदान दिलेलं आहे. या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. शिवाय असाच मेळावा हा पुढच्या वर्षी पण याच जागेवर घेण्याची आम्ही मंडळाच्या वतीनं ग्वाही देतो. फक्त एवढंच आहे की ह्या स्टेजचं आपल्याला एवढं डिसाईड करावं लागेल की ही पब्लिक इथे जास्त होते, त्याच्यामुळे याचा स्टेज बदलायचं का हे आपण पुढच्या वर्षी ठरवू. कारण नोंदणी आणि आपल्याकडे जाहिराती आणि बाकीच्यांचा ओघ त्याच्यानुसार आपण स्टेज ठरवण्याचं आणि हे बदलण्याचं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला परवानगी द्यावी समाजाच्या वतीनं. त्याची आम्ही वाट बघू. आणि आज आमच्या कार्यकर्त्याकडून काही चुकी झाल्या असतील आणि काही जर एखाद्यांना काही वाईट वळलं तर इथेच माफ करावं. आम्ही सर्वांच्या माफी मागतो. आणि आज आमच्या या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी झाले त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक परिचय देतोय मी बोललो त्याबद्दल त्याचे आभार. आज सकाळपासून जो 17वा उपअधूर परिचय मेळावा आपण घेत आहोत आणि सर्वांनी इथं म्हणजे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच व्यासपीठावर जी सकाळी पाहुणे मंडळी आली होती त्या पाहुणे मंडळी आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. तसेच माननीय आकाशजी फुंडकर केंद्रीय मंत्री तसेच डॉक्टर संजयजी कुटे
आमदार हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच हा जो आपल्या बसण्यासाठी सभा मंडप बनवलेला आहे, जे इंटेरियर डेकोरेट इथं केलेलं आहे, त्या संस्थेचे कॉन्ट्रॅक्टर श्री सलामपुरे साहेब यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आपण जो सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला आणि तृप्तीची ढेकर दिली, ते श्री राजू कपले साहेब यांनी सुद्धा जेवणासाठी जी आपल्याला मदत केली आणि सगळ्यांना जेवणासाठी जेवण केल्यानंतर तृप्त केलं, त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आपले सर्व मंचासमोर बसलेली मंडळी, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शक ठरला, त्यांचे सुद्धा आभार. आणि ज्यांनी स्मरणिकेमध्ये नाव देऊन आमच्या मंडळाला आर्थिक मदत केली, तसेच अन्नदानासाठी ज्या ज्या सदस्यांनी मदत केली, त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच उपवधू उपवर यांनी आमच्या मंडळाला जे नाव नोंदणीसाठी आणि आम्हाला शेगावमध्ये जो आज 17वा उपवधूवर परिचय मेळावा घेण्यासाठी आम्हाला जी मदत केली, कारण की त्यांच्यामुळे त्यांनी जर नोंदणी केली नसती तर आम्ही कार्यक्रम घेऊ शकलो नसतो. तर जे उपवधू आणि उपवर आहेत त्यांचं तर मी सगळ्यात म्हणजे असं की आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आज आम्हाला इथं सेवा करण्याची संधी मिळाली. तसेच जे आजूबाजूच्या परिसरातील मंडळ आहेत, बारी समाजाची जी मंडळ आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला इथं मदत केली. त्यांच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडू शकलो. त्यांचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. अजून काही असतील मंडळाची पदाधिकारी ज्यांचं मी नाव घेऊ शकत नाही, काही पडद्याच्या मागं असतात, त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि आता सलामपुरे साहेब इथं आलेले आहेत. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सलामपुरे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सर्व कमिटी आहे त्यांच्या वतीनं सलामपुरे साहेब यांचं स्वागत करूया. तसेच यांची खास म्हणजे आम्ही मुंबईवरनं जो कार्यक्रम अवाढव्य कार्यक्रम इथं घेतोय, त्या कार्यक्रमाचं मेन मार्गदर्शक जे आहेत ते सलामपुरे साहेब आहेत. आम्ही फक्त फोनवर त्यांना मार्गदर्शन देतो किंवा असं पाहिजे, त्यावेळी ते आमच्या फोनला पूर्ण होकार देतात. कारण की एखाद्या घरी जर एखादा कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला 10 दिवस 15 दिवस अगोदरून पूर्व तयारी करावी लागते. आम्ही मुंबईवरून इथं एक हा जो मोठा अवाढव्य कार्यक्रम घेतो, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जी आहे सलामपुरे साहेब यांच्यावर असते. ते आतापर्यंत प्रत्येक वेळेस आपल्याला सहकार्य करत आले आणि पुढेही हे सहकार्य करत राहणार. तर मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. धन्यवाद. आणि आजची सभा संपली असे मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो. तत्पूर्वी सगळ्यांनी जागेवर उभं राहून राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहून राष्ट्रगीत म्हणायचं आहे. नाही, जाऊ द्या.